नमस्कार पूर्णू, बरे आहेसा का? मी पण बरे. जय सद्गुरू. तुम्हाला आता मी अशी एक रेसिपी दाखवणार आहे करून. वेळ पण कमी जातो त्याला आणि खर्च पण कमी येतो. त्या पद्धतीनं घरच्या घरी कमी साहित्य वापरता कसे नायलनचे तांदूळ बनवायचे, अगदी दुकानसारखी आपण दुकानात नाणी चिवडा करतो का नाही अगदी तसे तुम्हाला दाखवते मी कसे बनवायचे ते. बघा पूर्णू. 1 तास झाला शाबूचे तांदूळ भिजत घातलेत मी. पावशेर तांदूळ आहे, स्वच्छ धुवून पुन्हा भिजत घातलेत पाणी काढून. आता आपले तांदूळ भिजलेत चांगले. पूर्ण आता आपण 1.5 तांबे पाणी ठेवले या पातेल्यात तापत. हे बघा पूर्ण आपण आता हे पाणी जरा उकळून घेऊया, एक उकळी येऊन देऊया, जरा झाकून ठेवूया म्हणजे लवकर उकळेल. जरा पूर्ण पाणी आपलं उकळलं ते शाबू टाकूया भिजवलेला ह्यो. थोडंसं हलवून घेऊया. ह्याच्यात थोडं मीठ टाकूया. मीठ थोडं जास्तच टाकायचं, का तर आपण हे पाणी ओतून काढणार आहे आता, त्यामुळे पाण्याबरोबर ते मीठ जातं. ह्याचं पाहिजे तेवढंच राहतं ह्याला मीठ. आपण याला आता एक उकळी आणूया. शाबू आपण टाकलेले त्या पाण्याला उकळी आल्या, चांगली उकळत शाबू पण. आता आपण ही काढून घेऊया, चाळणीत ओतून काढूया. एका उकळीत बघा पूर्ण शिजतेच शाबू, त्याला वेळ लागत नाही. आता हे काढलेले शाबू आहेत ना, आपण हे थंड पाण्यात टाकले. आता हे बघा पूर्ण आपण आता गार पाण्यात टाकले शाबू. गार पाण्यात टाकले का नाही की चिटकत नाहीत, असे मोकळे होते ती. आपण आता हे गार पाण्यात टाकून घेतले, बघा किती छान झालेत. आता हे उन्हात घातले की अजून छान दिसतात, चिकटत नाहीत एकामेकाला. मग अगदी आपण दुकानात आणतो का नाही तसं ती शाबू चिवडा होतोय बघा, चिवड्याचा शाबू. आपण थोडा आता इथलं पाणी ओतून काढूया, घ्यायचं आणि हे असं लांब लांब टाकायचं बघा, असं म्हणजे एकामेकाला चिटकत नाहीत. अशी छान टाकायची. पूर्ण आपण असं सगळं टाकून घेऊया. असं अगदी दुकानातला आणला तसा तुम्हाला बघा चिवडा ह्याचा करून दाखवणार मी. 1 दिवस वाळवून घेतलं तरी चालतंय. आपण ह्याच्यात कलर कोणाला घालायचा असला तर घालू शकता. आपण आता उपवासाला शक्यतो कोण कलर घालत नाही शाबूसाठी. कोणाला असं खायचं असला तर कलर घातला तरी चालतो. आपण हे पूर्ण आता 1 दिवस वाळवून घेऊ. उद्या दाखवते तुम्हाला कसं घालायचं शाबू. हे बघा पूर्ण कसे वाळलेत आपले तांदूळ आता शाबू. आता याचा तुम्हाला चिवडा करून दाखवते छान. पूर्ण आपलं तेल तापले, आता आपण शाबू तळून घेऊया. नायलनचा चिवडा हे बघा कसं फुलतंय आपला चिवडा हे आपण घरी तयार केलेला. बघा किती छान फुलला. वाटतंय का दुकानात आणल्यासारखा झाला का नाही? कसा मस्त झाला. आता आपण हे काढूया. मुलीनं हे कसे मी तांदूळ तळून घेतलेत आपण घरी केलेलं. पूर्ण कसे झालेत खुसखुशीत, दुकानात आणल्यासारखे झालेत का नाही? थोडे शेंगदाणे तळून घालायचे आता त्या चिवड्यात, म्हणजे चिवडा छान लागतो. पूर्ण आपण यातलं तेल आता ओतून काढले. उगाच थोडंसं मिरची भाजायपुरतं थोडंसं 1 चमचा ठेवले. आता आपण टाकूया याचं मिरची टाकूया. थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. आपण आधी टाकले, आता चवीपुरतं थोडंसं टाकलं. आणि आता आपण हे शेंगदाणे हे टाकूया ह्याच्यात. आपल्या घरी केलेलं जरा छोटे फुलतात, पण आपल्या घरी केलेलेच छान विकतचं खाण्यापेक्षा. किती छान झाला बघा चिवडा आपला. बघा कसा मस्त झाला. तुम्हाला गोड आवडत असलं तर तुम्ही थोडी साखर बी ह्याच्यात टाकली तर चालेल, किंवा बटाट्याचा खीस करून बी टाकला तरी चालतो ह्याच्यात तळून. आता आपण हे काढून घेऊया. झाला आपला शाबू चिवडा. किती छान झाला बघा. तुम्ही पण करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.